श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सारामृत. अध्याय 5. पंचमोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञानतमछेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदय तू गंगा जड जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझ्याशी स्तविता प्रेमळ सत्वर त्याते पावसी विशेष गंगा जडाहून आपुले असे महिमान पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंगपूर्ण रसभरित पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्वपुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोडोपा आदी करून भाग्यवंत सेवेकरी अक्कलकोट नगरात तपपर्यंत स्वामी राज्य वास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरीत हुकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसलांचे भाग्य परम स्वामी रत्न लादले उत्तम नृपतीही भक्त निसीम स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपल्या नगरासी. मग कोणे एके दिवशी सभे माझी बैसले दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणिल स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागेल ती तुकी देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भुवन वसता स्वामी होईल कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसा आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरुषी तरी मी आणीन तयांसी निश्चय माणसी असू द्या ऐसे ऐकुनी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. संजीवनी विद्या साधयाकरता शुक्राजवळी कच जाता देवी सन्मानीला होता बहुता आनंदे करुनी नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्मानी गौरवुनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया बहुत धन देत नृपती सेवक दिदले सांगाती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्यांनी तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयाते अक्कलकोटींचे नृपती स्वामींचरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळोपाधिक सेवे करी निसीम ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरांसी स्वामींसी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मन रमवून गेले असे त्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होई सत्वर लढवूनी युक्ती थोर कार्य आपण साधावे असा मनी विचार करूनी कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट राहावे सेवकजनी ऐसे सदा करिताती करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजनी दिदली बहुसाल दानी याचक धने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती जेने सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचले तात्यांनी ऐशी आणि काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्यामणी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढवली एकयुक्ती एकांती गाठुनी चोळपाप्रती त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेंसी इनाम देतील तुम्हा ते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारे चोळपा ते सांगितले द्रव्येन सर्व वशा चोळपाशी लागली आशा तयाच्या अंतरी भरोसा जहागिरीचा बहुसाल मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेशी यतिराज तया समयासी आनंद वृत्ती बैसले
चोळपाने कर जोडोनी विनंती केली मधुरवचनी कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुला हे योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करोन उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर राव मल्हार द्रुपती त्याच्या अंतरे नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे पुढले अध्याय सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामी राजवदविता निमित्त विष्णुदास असे इति श्री स्वामी चेतसरामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय घोड हा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त।